हॅलो फ्रेंड्स, जेवणामध्ये लोणचं असेल तर चव येणारच जेवणाला. त्यामुळे लोणचं 2 वर्ष टिकेल असे आपण पद्धत बघणार आहोत. तर तुम्हीही घरी लोणचं एकदम 5 मिनिटामध्ये बनवू शकतात. रेसिपी एकदम सोपी आणि खूप सुंदर असे लोणचे तयार होते. सो लोणच्यासाठी तुम्हाला काय काय हवे ते मी तुम्हाला वन बाय वन सांगते. सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं स्पायसेस कोणते घ्यायचे आहे, क्वालिटी कशी पाहिजे, कैऱ्या कोणत्या पाहिजे, सगळी रेसिपी दिली जाईल. व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. एक्स्ट्रा स्पायसेस मसाले तुम्ही चवीनुसार तिखटनुसार ॲड करू शकता. चला बघूया काय काय लागते लोणच्यासाठी. यामध्ये मी 3 किलोच्या कैरीनुसार गरम मसाले ॲड केले आहे. तुम्हीही चवीनुसार करू शकता. यामध्ये दालचिनी 1-2 आणि तेजपत्ता 1-2 तुम्ही घेऊ शकता. धने, मेथी, जिरा थोडासा आणि बडीशोपचे दाणे जास्त, पिवळी मोहरी, लाल तिखट, हिंग आणि डिंक चवीनुसार आणि मीठ. हे तुम्ही सगळे पदार्थ एका साईडला गरम करून याचं मिश्रण जाडसर मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. आणि लसूण चवीनुसार तुम्ही 10-12 पाकळ्या घेऊ शकता. सो आपण अशा प्रकारे वाटण केलेलं आहे. पूर्ण 8 ते 10 काळी मिरी आणि लवंग तुम्ही वाटणमध्ये टाकू शकता. 3 किलो कैरीसाठी तुम्ही पिवळी मोहरी पावशेर घेऊ शकता. कैरीच्या कट केलेल्या फोडीला मीठ आणि हळद, मोठे मीठ असेल तरी चालेल, बारीक मीठही चालेल. मीठ आणि हळद त्याला चोळून त्याला 6 ते 8 तास सुकवावे लागते. त्यानंतर फोडी अशा प्रकारे होता कडक होऊन जातात थोड्याशा. 3 किलो लोणचेसाठी तुम्ही मोहरीचे अर्धा किलो तेल इथं यूज करू शकता, वापरू शकता. मसाले आपण पुन्हा बघू. लसूण, हिंग आणि इथं रामबंधू मसाला मी यूज केलेला आहे. लाल तिखट यूज केलेला आहे. मिरची पावडर यूज केलेली आहे. तुम्ही तिखट चवीनुसार यूज करू शकता. साखर किंवा गूळ तुम्ही आंबट गोडसाठी यूज करू शकता. तेल पूर्णपणे गरम होऊन द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 5 मिनिटं तेल थंड झाल्यावर नॉर्मल झाल्यावरती सगळे स्पायसेस यात ॲड करायचे आहे वन बाय वन. सगळ्यात आधी आपण जी वाटण करून घेतलं होतं खडा मसाला, गरम मसाला, ते वाटण सगळ्यात पहिले टाकायचं आहे, कारण ते जाडसर असतं. त्यानंतर मग बाकी मसाले टाकून तुम्हाला थोडंसं 5 ते 6 तास हे थंड होऊन द्यावं लागतं मिश्रण. आणि नंतर आपण ह्या कैरीच्या फोडीमध्ये हे मिश्रण टाकून चांगल्या प्रकारे स्प्रेड करतो, पसरवतो, कारण की सगळ्या कैरीला हे मसाले लागले गेले पाहिजे. आणि हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी तुम्ही चिनी मातीचा जो पॉट असतो तो यूज करू शकता किंवा काचेचा पॉट यूज करू शकता, जेणेकरून लोणचं 2 वर्ष पूर्णपणे टिकते. आणि सुंदर असे येणे कॉटनच्या कपड्याने तुम्ही बांधून हे पॅक करून. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.